सन्निबोधत। योगमय जीवन हमारा, योगमय हो विश्व सारा। योग ही आधार अपना, योग ने सबको संवारा। योग। सर्वांना नमस्कार। विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोकण विभागाच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित 16 दिवसीय योग सत्रात मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ईश्वराच्या प्रार्थनेने करतो। चला तर मग आता आपण आपल्या प्रथेप्रमाणे त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने या सत्राला सुरुवात करूया। मान, पाठ, डोकं सरळ आणि डोळे अलगद मिटलेले। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। एखादे कार्य हाती घेतल्यास ते पूर्णत्वाकडे न्यायचे असल्यास मनुष्यबळ हे लागतेच आणि ते गोळा करण्यासाठी एकीची वज्रमूठ लागते। हे जे कार्य करतात त्यांच्यासाठी स्वामीजी म्हणतात, इतरांसाठी जगतात तेच जगतात। स्वामीजींचा हाच विचार मनात ठेवून चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूयात। नेहमीप्रमाणे शिथिलीकरण करून आपण आपले पूर्ण शरीर सूर्यनमस्कार आणि आसने करण्यासाठी सज्ज करणार आहोत। आतापर्यंत आपण उभ्याची तशीच बसून करण्याची आसने पाहिली। कालच्या सत्रात आपण पोटावर झोपून करण्याची आसने पाहिलीत। त्या आसनांचा आज आपण सराव करणार आहोत आणि त्याचबरोबर एक नवीन आसन शिकणार आहोत। तसेच केंद्राच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध शिबिरांची माहितीही आज आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत। तर मग सब तयार? हाँ तैयार। घोट्यांचे शिथिलीकरण एकत्र। एकम श्वास घेत टाचाने हात एकाच वेळी वर उचलायचे। द्वे श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचे। एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे। रिलॅक्स। गुडघ्यांचे शिथिलीकरण एकत्र। स्थिती घ्या। श्वास घेत दोन्ही हात समोर खांद्यांच्या रेषेत। एकम श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकून खुर्चीत बसल्याप्रमाणे। द्वे श्वास घेत हात तसेच समोर ठेवून उभे राहा। एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे। रिलॅक्स। कमरेतून मागे पुढे वाकणे एकत्र करूयात। स्थिती घ्या। पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहायचे। आता दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर घ्या। एकम श्वास घेत दोन्ही हात वर उचलून मागे वाकायचे। द्वे श्वास सोडत पुढे वाकायचे। एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे। रिलॅक्स। कमरेतून बाजूला वाकणे साइड बेंडिंग। स्थिती पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहा। दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर। श्वास घेत दोन्ही हात बाजूने वर उचलत जमिनीला समांतर। एकम श्वास सोडत उजव्या बाजूला वाकणे।
द्वे श्वास घेत सरळ. एकम श्वास सोडत डाव्या बाजूला वाकणे. द्वे श्वास घेत सरळ. एकम द्वे 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 एकम द्वे. रिलॅक्स. कमरेला पीळ देणे, कमरेचे ट्विस्टिंग. एकत्र करूया. पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर. श्वास घेत दोन्ही हात कोपरात वाकून छातीजवळ. एकम श्वास सोडत हात मागे नेत उजव्या बाजूने मागे वळा. द्वे श्वास सोडत हात मागे नेत डाव्या बाजूने मागे वळा. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. कमरेला पीळ देऊन वाकणे किंवा क्रॉस बेंडिंग. एकत्र करूया. स्थिती. पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर. दोन्ही हात बाजूने वर उचलत जमिनीला समांतर. एकम श्वास सोडत कमरेतून खाली वाकत उजवा हात डाव्या पावलाकडे, डावा हात वरच्या दिशेला. द्वे श्वास घेत सरळ होणे. एकम वाकत डावा हात उजव्या पावलाकडे. द्वे श्वास घेत सरळ. एकम द्वे 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 एकम द्वे. रिलॅक्स. खांद्यांचे शिथिलीकरण किंवा हँड रोटेशन. एकत्र करूया. पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहा. उजव्या हाताची मूठ करून घ्या. श्वास घेत हात पुढून वर न्यायचा आहे आणि श्वास सोडत मागून खाली आणायचा आहे. सुरू करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने मागून पुढे आणायचं आहे. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. आता डाव्या हाताची मूठ करून घ्या. सुरू करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. रिलॅक्स. मान मागे पुढे वाकविणे. एकत्र करूया. दोन्ही पायामध्ये खांद्यांच्या समान अंतर घेऊन उभे राहा. दोन्ही हात मागे नेऊन उजव्या हाताचे मनगट डाव्या हाताने पकडायचे. श्वास घेत मान मागे न्यायची आहे. श्वास सोडत मान पुढे आणायची आहे. सुरू करूया. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. मान उजवीकडे आणि डावीकडे वळविणे. एकत्र करूया. एकम श्वास घेत उजवीकडे. द्वे श्वास सोडत सरळ. एकम श्वास घेत डावीकडे. द्वे श्वास सोडत सरळ. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. मान खांद्यांच्या दिशेला वाकविणे. एकत्र करूया. आधी श्वास भरून घ्या. एकम श्वास सोडत उजव्या खांद्याकडे. द्वे श्वास घेत सरळ. एकम श्वास सोडत डाव्या खांद्याकडे. द्वे श्वास घेत सरळ. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. एकत्र करूया. पाय सरळ आणि हात शरीराच्या बाजूला ताठ. पाठीचा कणाही ताठ ठेवून बसा. उजवा पाय दुमडून पाऊल शरीराजवळ.
डावा पाय ही दुमडून पाऊल शरीराजवळ आणून दोन्ही पावले एकमेकांना स्पर्श करतील असा ठेवा. दोन्ही हातांनी पावले धरून पायांची हालचाल फुलपाखराच्या पंखांप्रमाणे करा. आपापल्या क्षमतेनुसार 10 ते 15 वेळा करून घ्या. अंक मोजले जाणार नाही. सुरुवात करा. रिलॅक्स. एक 5 पवन मुक्तासन क्रिया एकत्र करूया. पाठीवर सरळ झोपून घ्या. पाय एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. उजवा पाय 45 अंशात वर उचलून गुडघ्यात दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा आणि हनुवटी गुडघ्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा. आता डावा पाय वर उचलून गोलाकार फिरवायचा आहे. 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. सुरू करूया. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. रिलॅक्स. पाय सरळ करून मान जमिनीवर टेकवा. आता डावा पाय 45 अंशात वर उचला आणि गुडघा दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा. हनुवटी गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न. उजवा पाय वर उचलून क्रियेला सुरुवात करूया. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. रिलॅक्स. द्विपाद पवन मुक्तासन क्रिया एकत्र करूया. पाठीवर झोपून घ्या. पाय सरळ एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. आता दोन्ही पाय जुळवून 45 अंशाच्या कोनात वर उचला. गुडघे दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा. मान उचलून हनुवटी गुडघ्यांजवळ आणण्याचा प्रयत्न. पुढे मागे झुकण्याची क्रिया करूया. 5 वेळा करूया. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे. आता दोन्ही बाजूला वळायचे आहे. एकम उजवीकडे, द्वे सरळ. एकम डावीकडे, द्वे सरळ. एकम, द्वे, 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 एकम, द्वे. रिलॅक्स. विश्रांतीसाठी पाठीवर झोपून घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर, हात शरीरापासून थोडेसे दूर, तळवे आकाशाच्या दिशेला, मान कोणत्याही बाजूला कललेली किंवा सरळ. आपापल्या सोयीनुसार ठेवायचे आहे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष शरीरावर. शरीर पूर्ण सैल सोडायचे आहे. हृदयाच्या ठोक्यांची गती किंचित वाढलेली आहे. हळूहळू ती नियमित होईल. पूर्ण लक्ष श्वासांवर. श्वास घेताना पोट वर येत आहे. श्वास सोडताना खाली जात आहे. त्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष. हळूहळू लक्ष नाकावर केंद्रित करूया. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श होतोय. श्वास सोडताना गरम हवा बाहेर जात आहे. तिकडे जाणीवपूर्वक लक्ष. विश्रांती. आता एक ओंकार उच्चारूयात. श्वास भरून घ्या. ओंकाराची स्पंदने संपूर्ण शरीरात जाणवतील. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. त्याचा आनंद घ्यायचा आहे.
सावकाश हातापायांच्या बोटांची हालचाल. पाय एकमेकांजवळ, हात शरीराजवळ आणा. सावकाश उजव्या कुशीवर वळून उठून बसा. डोळे मिटलेले, दोन्ही हातांचे घर्षण करून निर्माण झालेली ऊब डोळ्यांना द्या आणि सावकाश डोळे उघडा. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम् तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रीं भानवे नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. 10. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. 11. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 12. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. ॐ ह्रौं खगाय नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे.
उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. 10. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. 11. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 12. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. ॐ रः पूष्णे नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. 2. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. 3. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल.
8. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. 10. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल, मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. 11. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 12. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चिद सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे. कन्याकुमारीच्या 3 सागरांनी वेष्टित अशा पुण्यशिलेवर स्वामीजींना आपले जीवन ध्येय गवसले आणि त्या जागी स्वामीजींचे भव्य दिव्य असे शिला स्मारक उभारले गेले. स्वामीजींना केवळ भारतीय समाजाचंच परिवर्तन नव्हे तर अखिल मानव जातीचा उत्कर्ष अपेक्षित होता. मनुष्य निर्माण व राष्ट्र पुनरुत्थान या ध्येयाने प्रेरित होऊन विवेकानंद केंद्राची स्थापना झाली आणि मनुष्य निर्माणाच्या या कार्यासाठी विवेकानंद केंद्र अनेक उपक्रम राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे केंद्रातर्फे घेतली जाणारी विविध शिबिरे. आज मी तुम्हाला त्या शिबिरांची थोडक्यात माहिती करून देते. प्रथम घेऊया योग शिक्षा शिबिर. तर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि प्रशिक्षण व सेवा प्रकल्प पिंपळत नाशिक आणि काश्मीर येथील नागदंडी येथे 15 दिवसांचं योग शिबिर मे महिन्यात घेतलं जातं. याला जोडूनच पुढे योग प्रशिक्षण शिबिर घेतलं जातं. हे शिबिर मात्र कन्याकुमारी, नाशिक आणि दादर मुंबई इथे घेतलं जातं. याचा कालावधी 6 महिने असा असतो. आता या दोन्ही शिबिरात अष्टांग योगाची प्राथमिक ओळख, योगासने, प्राणायाम, ध्यान, शुद्धी क्रिया इत्यादीचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जाते. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग या विषयांची मार्गदर्शक अशी व्याख्यानं सुद्धा होतात. 15 दिवसानंतर परीक्षा घेऊन प्रमाणपत्र दिलं जातं. आता पुढील 10 दिवस योग प्रशिक्षक शिबिरांसाठी प्रशिक्षण चालूच राहतं. यात योगासन, प्राणायाम यांचे प्रत्यक्ष वर्ग कसे घ्यायचे याचं शिक्षण दिलं जातं. यात आवर्ती ध्यानाचा अभ्यास घेतला जातो. मग यानंतर शिबिरार्थी आपापल्या गावी जातात आणि तिथे ते प्रत्यक्ष वर्ग घेऊन त्याचा सविस्तर अहवाल विवेकानंद केंद्राला सादर करतात. यासाठी वयोगट 18 ते 60 असतो. शिवाय ठरवून दिलेल्या विषयावर निबंध लिहून तो सुद्धा केंद्राला सादर करावयाचा असतो. यानंतर अधिकृत परीक्षक म्हणून मान्यता प्राप्त होते. तेव्हा बंधू भगिनींनो, आपण या शिबिरांचा नक्की लाभ घ्यावा ही विनंती. भारतीय संस्कृतीत मातेचे स्थान फार मोठे आहे. मातृदेवो भव असंच आपण म्हणतो. आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी असं म्हटलेलं आपण जाणतो. कारण सुसंस्कारित मन आणि बलदंड तन अशी पिढी राष्ट्राला देण्याचं कार्य मातेला करायचं असतं. आणि म्हणून केंद्र मातृयोग शिबिर हे आयोजित करत असतं. आता बाळाची चाहूल लागली की भावी मातांसाठी मग हे शिबिर आहे. यात 9 महिने आठवड्याला 2 तासांसाठी या शिबिरात यायचं. यात योगासन, प्राणायाम, ध्यान, समुपदेशन इत्यादी विषयांवर
तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन मिळतं. बाळ गर्भात असल्यापासून ते शिशु संगोपन, शिशु संवर्धन याची माहिती मिळते. आईचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य याची काळजी कशी घ्यायची ते नीट सांगितलं जातं. गर्भावस्था, प्रसूती, स्तनपान इत्यादी एकूण एक विषयाची सविस्तर माहिती मातांना दिली जाते. भावी मातांच्या प्रत्येक शंकेचं इथे निरसन केलं जातं. आणि असं हे महत्वाचं शिबिर भावी मातांनी नक्की अटेंड करावं, जॉईन करावं. मंडळी, मन हे खरंच खूप चंचल असतं नाही का? पण या मनावर ताबा मिळवणं कठीण असलं तरी अशक्य मात्र अजिबात नाही. कारण अभ्यास, साधना, योग याद्वारे मनोनिग्रह साधू शकतो. कन्याकुमारीच्या तपोभूमीत आध्यात्मिक शिबिरं मार्च आणि ऑगस्ट महिन्यात घेतली जातात. या तपोभूमीमध्ये, पुण्यभूमीमध्ये ही शिबिरं करणं म्हणजे खरोखर दिव्यानुभूती आहे. ही शिबिरं हिंदी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून घेतली जातात. अवधी 7 दिवस, वयोगट 18 ते 65. मग यात योग, ध्यान, जमेल तसा व्यायाम, खेळ, भजन संध्या, गीत, स्तोत्र, भगवद्गीता अशा कितीतरी विविध अभ्यासू उपक्रमांनी आंतरिक सकारात्मकता बळावते. आणि आजचं हे भयावह संकट कोविडचं जे आपल्यावर आलंय ना, त्याला सामोरं जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळाची फार फार गरज आहे. तेवढंच नाही तर जीवनात कुठलंही संकट आलं तर आपण त्यासाठी सकारात्मक विचारांनी तयार असायला हवं. तेव्हा प्रत्येकाने ही शिबिरं नक्की करावीत असं मला वाटतं. मंडळी, गीता जयंतीच्या निमित्तानं विवेकानंद केंद्र कुटुंब शिबिर आयोजित करत आहे. आता गीता हा ग्रंथ जीवनाच्या संध्याकाळी अभ्यास करण्याचा आहे का? मुळीच नाही. कारण गीता आपल्याला जीवन कसं जगावं, जीवनाचं ध्येय काय आहे, माझं कर्तव्य काय आहे हे शिकवते. मग ते बालवयापासून जीवनाच्या आरंभीच मिळायला हवं ना. मग हे ज्ञान, ही जाणीव, हे संस्कार कोण देऊ शकतं? तर कुटुंबाची शाळा आणि कुटुंबीय आणि पालक हे शिक्षक. आणि हे प्रत्येक बालकाला लाभलंच पाहिजे. ईश्वरीय कार्यासाठी तुझा जन्म झाला आहे. तुझ्या हातून काहीतरी उदात्त भव्य असं घडायचं आहे, हा ईश्वरी संकेत आहे. हे त्या बालमनावर आपल्याला लहानपणापासूनच रुजवायचंय, पेरायचंय, त्याचं संवर्धन करायचंय. कारण देशाला, समाजाला सुसंस्कारित मन आणि बळकट तन अशी पिढी देण्याचं कार्य कुटुंबच करू शकतं. तर मंडळी, अशा शिबिरात समाजातील कितीतरी कुटुंब आपल्याला भेटतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि मग सुयोग्य अशा मार्गांनी आपण पुढे अग्रसर होण्यास मदत होते. काय मग करूया आपण नक्की ही शिबिरं आणि याचा लाभ घेऊया. PDC व्यक्तिमत्व विकास शिबिर. आता ही शिबिरं 10 ते 15 वयोगटातील किशोर किशोरींसाठी आयोजित केली जातात. शक्यतो 7 दिवसांचं निवासी, 3 दिवसांचं निवासी शिबिर असतं आणि हे मुख्यतः दिवाळी, उन्हाळ्याची सुट्टी किंवा नाताळाची सुट्टी अशा सुट्टींमध्ये घेतलं जातं. मग यात क ख ग म्हणजे कहाणी, खेळ, गाणी या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. मग त्यात मंथन आहे, चर्चा आहे, नाट्य आहे, चित्रकला आहे, गायन आहे, काव्य आहे, अशा कितीतरी विषयांमधून मुलांची कल्पनाशक्ती, आकलन शक्ती, अभिव्यक्ती यांना चालना मिळते. श्रमप्रतिष्ठा, ध्येयनिष्ठा, टीम वर्क वगैरे गुण जोपासले जातात आणि मुख्य म्हणजे आपल्या संस्कृतीची सखोल अशी माहिती मिळते. तेव्हा राष्ट्रकार्य करण्यासाठी ही पुढची पिढी हळूहळू तयार होत असते. मग काय, संस्कार वर्गात ही मुलं पुढे येतात आणि त्यांचं नेतृत्व गुण हा वृद्धिंगत होताना दिसतो. तर बालमित्र मैत्रिणींनो, तुमच्यासाठीच हे शिबिर आहे हा. तेव्हा तुम्ही नक्की यायचं आणि याचा लाभ घ्यायचा. याल ना?
मंडळी, युवा नेतृत्व विकसन शिबिर. स्वामी विवेकानंदांनी भारताच्या युवक युवतींना केलेलं आव्हान आपण कधीही विसरायचं नाही. भारताच्या पुनरुत्थानाचे कार्य ही मंडळीच तर करणार आहेत. महाविद्यालयीन युवक युवतींसाठी हे 7 दिवसांचं निवासी शिबिर असतं. युवकांना आवश्यक अशा विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभतं. उदाहरणार्थ मग करिअर गायडन्स असेल, ध्येय निवडण्याची निर्णय क्षमता असेल, मानसिक आरोग्य असेल, एकाग्रता असेल, तर सूर्यनमस्कार, व्यायाम, योग, ध्यान, खेळ असे पण उपक्रम असतात. आणि त्यामुळे मग मुलांचं बौद्धिक आणि शारीरिक बळ हे वाढतं. कुटुंब, समाज, राष्ट्र याप्रती माझं काय कर्तव्य आहे याची त्यांना तिथे जाणीव करून देणं आणि त्यासाठी त्यांचं योग्य मार्गदर्शन करणं हा या शिबिरांचा मुख्य उद्देश असतो. आणि मग पुढे ही मुलं भारतीय संस्कृतीवर आधारित असा जो अभ्यासक्रम आहे, माहिती आहे, विवेक चेतना यामध्ये ही जॉईन होतात. आणि मग यांच्या हातून खूप खूप समाजोपयोगी आणि राष्ट्रकार्य घडत असतं आणि घडणार आहे. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, कॉलेज, शाळा हे सगळं करत असताना या शिबिरांचा सुद्धा नक्की लाभ घ्यायचा आणि आपलं देशकार्य, राष्ट्रकार्य पुढे न्यायचं. बंधू भगिनींनो, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून विश्वात त्याला मान्यता लाभली आहे. योगाभ्यासाने व्यक्ती चारित्र्यवान, कर्तृत्ववान, सकारात्मक, शरीराने बलवान, मनाने खंबीर पण संवेदनशील अशी बनते. आणि मग अशा व्यक्तींचं जीवन नक्कीच निरामय होतं. अशी व्यक्ती समाजाच्या कल्याणासाठीही सतत राबत असते. चला मग आपण प्रत्येक जण अशी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करूया का? मग केंद्राच्या या राष्ट्रकार्यात सहभागी होण्यासाठी या शिबिरांचा आपल्याला नक्की लाभ घ्यायला हवा. धन्यवाद. भुजंगासन पोटावर झोपून करावयाचे हे आसन आहे. भुजंगासनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा पुढचा उचललेला भाग हा नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो, म्हणून या आसनास भुजंगासन असे म्हणतात. आता हे आसन दादा करून दाखवेल ते आपण पाहूया. विश्रांती स्थिती. विश्रांती स्थितीतून आसन स्थितीत येण्यासाठी प्रथम दोन्ही गुडघे, दोन्ही टाचा, पायांचे दोन्ही चवडे एकमेकांच्या जवळ आणायचे. कपाळ जमिनीवर टेकवायचे आणि दोन्ही सरळ वर ताठ ठेवायचे. ही झाली आसन स्थिती. आता आसनाला सुरुवात करूया. एकम. दोन्ही हात खाली आणून कोपऱ्यात दुमडायचे आणि पंजे शेवटच्या बरगड्यांपाशी जमिनीवर ठेवायचे. डे जुळलेली, हातांचे कोपरे एकमेकांकडे आतल्या बाजूस झुकलेले. द्वे. आता कपाळ पुढे घेऊन हळूहळू नाक जमिनीला स्पर्श करत हनुवटी पुढे आणायची आणि मानेचे स्नायू आकुंचित करत, पाठीच्या मणक्याचे स्नायू आकुंचित करत, केवळ पाठीच्या आणि मानेच्या स्नायूंच्या बळावर नाभीपासून शरीराचा वरचा भाग हा नागाच्या फण्याप्रमाणे उचलायचा. पाठीच्या कण्याला आता सुंदर बाक आलेला आहे. हीच आसनाची अंतिम स्थिती. आपण क्षमतेप्रमाणे या स्थितीत थांबायचे. श्वसन नेहमीप्रमाणे, ब्रीदिंग नॉर्मल. कोरोना काळात ऑक्सिजनचं महत्त्व लक्षात घेता जास्तीत जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी छातीच्या स्नायूंची क्षमता वाढवणारे हे आसन आहे आणि म्हणून ते उपयुक्त आहे. त्रिणी. हळूहळू पाठीचे स्नायू ढिले करत, मानेचे स्नायू ढिले करत, प्रथम पोट, मग बरगड्यांचा खालचा भाग, मग छाती, मग खांदे आणि मग डोके खाली आणत हनुवटी जमिनीवर ठेवावी. चत्वारी.
आता नाकाच्या शेंड्याने जमिनीला स्पर्श करत कपाळ जमिनीवर ठेवावे व हात सरळ वर न्यावेत. अशा प्रकारे पुन्हा आसन स्थितीत आल्यावर विश्रांतीसाठी मग स्थिती घ्यावी. विश्रांती. या आसनात पोटाच्या छातीच्या स्नायूंवर ताण पडून त्यांचा लवचिकपणा वाढतो. त्यामुळे श्वसन, पचन, उत्सर्जन या क्रिया सुधारतात. अपचन, बद्धकोष्ठता या व्याधी त्यामुळे दूर होतात. आपली श्वसन क्षमता सुधारते. मान, पाठ, कंबर यांच्या अतिश्रमामुळे निर्माण झालेली दुखणी या आसनाच्या नित्य अभ्यासाने दूर होतात. नित्य कामानंतर भुजंगासनाची 4-5 आवर्तने केल्यास शीण नाहीसा होतो. पोटाचा, कमरेचा घेर कमी होण्यास मदत होते. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, दमा, ब्रॉन्कायटिस यावर हे आसन अतिशय उपयुक्त आहे. याचे काही आध्यात्मिक फायदेही आहेत. नियमित सराव केल्याने पाठीच्या कण्याच्या मुळाशी असलेली सुप्त शक्ती कुंडलिनी ही जागृत होण्यास मदत होते. हे आसन हर्निया, उच्च रक्तदाब असे आजार असणाऱ्या लोकांनी करू नये किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करावेत. आता हे आसन आपण सर्व मिळून करूया. आसन स्थिती. दोन्ही गुडघे, दोन्ही टाचा, पायांचे दोन्ही चवडे एकमेकांच्या जवळ आणा. कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात वर सरळ ताठ ठेवा. ही झाली आपली आसन स्थिती. आता आसनाला सुरुवात करूया. दोन्ही हात खाली आणून कोपऱ्यात दुमडा आणि पंजे शेवटच्या बरगड्यांपाशी जमिनीवर ठेवा. बोटे जुळलेली, हातांचे कोपरे एकमेकांकडे आतल्या बाजूस झुकलेले. द्वे. आता पुढे घेऊन हळूहळू नाक जमिनीला स्पर्श करत हनुवटी पुढे आणा आणि मानेचे स्नायू आकुंचित करत, पाठीच्या मणक्याचे स्नायू आकुंचित करत, पाठीच्या आणि मानेच्या स्नायूंच्या बळावर नाभीपासून शरीराचा वरचा भाग नागाच्या फण्याप्रमाणे उचला. पाठीच्या कण्याला सुंदर बाक आलेला आहे. ही आसनाची अंतिम स्थिती. आपापल्या क्षमतेप्रमाणे या अंतिम स्थितीत थांबा. श्वसन मात्र नेहमीप्रमाणे. ब्रीदिंग नॉर्मल. त्रिणी. आता हळूहळू पाठीचे स्नायू ढिले करत प्रथम पोट, मग बरगड्यांचा खालचा भाग, मग छाती, मग खांदे आणि मग डोके खाली आणत हनुवटी जमिनीवर ठेवा. चत्वारी. आता नाकाच्या शेंड्याने कपाळ जमिनीवर ठेवा आणि हात सरळ वर न्या. ही झाली आपली आसन स्थिती. या आसन स्थितीत पूर्ववत आल्यानंतर आता विश्रांतीसाठी मकरासनाची स्थिती घ्यावयाची आहे. मकरासनाची स्थिती घ्या. विश्रांती. या आसनात पोटाच्या छातीच्या स्नायूंवर ताण पडून त्यांचा लवचिकपणा वाढतो. त्यामुळे श्वसन, पचन, उत्सर्जन या क्रिया सुधारतात. अपचन, बद्धकोष्ठता या व्याधी त्यामुळे दूर होतात. आपली श्वसन क्षमता सुधारते. मान, पाठ, कंबर यांच्या अतिश्रमामुळे निर्माण झालेली दुखणी या आसनाच्या नित्य अभ्यासाने दूर होतात. नित्य कामानंतर भुजंगासनाची 4-5 आवर्तने केल्यास शीण नाहीसा होतो. पोटाचा, कमरेचा घेर कमी होण्यास मदत होते. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, दमा, ब्रॉन्कायटिस यावर हे आसन अतिशय उपयुक्त आहे. याचे काही आध्यात्मिक फायदेही आहेत. नियमित सराव केल्याने पाठीच्या कण्याच्या मुळाशी असलेली सुप्त शक्ती कुंडलिनी ही जागृत होण्यास मदत होते. हे आसन हर्निया, उच्च रक्तदाब असे आजार असणाऱ्या लोकांनी करू नये किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करावेत. आता हे आसन आपण सर्व मिळून करूया. आसन स्थिती.
दोन्ही गुडघे, दोन्ही टाचा, पायांचे दोन्ही चवडे एकमेकांच्या जवळ आणा. कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात दाट ठेवा. ही झाली आपली आसन स्थिती. आता आसनाला सुरुवात करूया. एकम. दोन्ही हात खाली आणून कोपरात दुमडा आणि पंजे शेवटच्या बरगड्यांपाशी जमिनीवर ठेवा. बोटे जुळलेली, हातांचे कोपरे एकमेकांकडे आतल्या बाजूस झुकलेले. द्वे. आता कपाळ पुढे घेऊन हळूहळू नाक जमिनीला स्पर्श करत हनुवटी पुढे आणा आणि मानेचे स्नायू आकुंचित करत, पाठीच्या मणक्याचे स्नायू आकुंचित करत, पाठीच्या स्नायूंच्या बळावर नाभीपासून शरीराचा वरचा भाग नागाच्या फण्याप्रमाणे उचला. पाठीच्या कण्याला सुंदर बाक आलेला आहे. ही आसनाची अंतिम स्थिती. आपापल्या क्षमतेप्रमाणे या अंतिम स्थितीत थांबा. श्वसन मात्र प्रमाणे. ब्रीदिंग नॉर्मल. 3. आता हळूहळू पाठीचे स्नायू ढिले करत प्रथम पोट, मग बरगड्यांचा खालचा भाग, मग छाती, मग खांदे आणि मग डोके खाली आणत हनुवटी द्या. 4. आता नाकाच्या शेंड्याने जमिनीला स्पर्श करत कपाळ जमिनीवर ठेवा आणि हात सरळ वर न्या. ही झाली आपली आसन स्थिती. या आसन स्थितीत पूर्ववत आल्यानंतर आता विश्रांतीसाठी मकरासनाची स्थिती घ्यावयाची आहे. मकरासनाची स्थिती घ्या. विश्रांती. शवासन. आता आपण शवासन करणार आहोत. व्यायाम आणि आसन झाल्यानंतर आपण आपल्या शरीराला विश्रांती मिळण्यासाठी शवासन करतो. शवासनाची स्थिती घेऊया. सर्वांनी पाठीवरती झोपून घ्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर, तर हात आकाशाच्या दिशेने, मान सरळ किंवा कोणत्याही दिशेला झुकलेली असेल, डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शवासन आपल्याला जागृत अवस्थेत करायचे आहे. आपलं शरीर आपल्या मनाच्या सर्व सूचना ऐकत असते. त्यामुळे आपण आपल्या शरीराला आपल्या मनाद्वारे आपण सूचना करणार आहोत. संपूर्ण लक्ष आपल्या पायांच्या दिशेने घेऊन जाऊयात. पायांची बोटे, तळपाय, घोटे, संपूर्ण पाऊल, दोन्ही पावलं पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या, जांघा, जांघातील स्नायू, कंबर, कमरेतील मणके, कमरेतील इतर स्नायू, संपूर्ण कंबर आराम से. पाठ, पाठीचा कणा, पाठीतील मणके, संपूर्ण पाठ शिथिल. पोट, ओटीपोट, ओटीपोटातील स्नायू, पोटातील सगळे स्नायू. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येत आहे. श्वास सोडताना पोट जमिनीकडे ढकललं जात आहे, त्याची जाणीव. संपूर्ण पोटाला विश्रांती. छाती, छातीचे सगळे स्नायू, संपूर्ण छातीला आराम से. हात, हातांची बोटे, तळहात, मनगट, कोपर, दंड आणि खांदे, खांद्याचे स्नायू, संपूर्ण हात, दोन्ही हात,
रिलॅक्स. मानेचे स्नायू, संपूर्ण मानेला शिथिल. गालांवर स्मित असं हास्य, त्याने मन शांत आणि प्रसन्न होईल. कानाचे स्नायू, दोन्ही कानांना शिथिल. नाकाच्या दोन्ही नाकपुड्या, श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श, श्वास सोडताना गरम हवा बाहेर फेकली जाते, त्यावरती लक्ष. मंद मंद श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास, विश्रांती, पूर्ण विश्रांती. डोळ्यांचे सगळे स्नायू, दोन्ही डोळे, भुवयांचे स्नायू, दोन्ही भुवया शिथिल. कपाळाचे स्नायू, डोक्याचा जमिनीला टेकलेला भाग, संपूर्ण मस्तिष्क आराम से. आता आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आता आपण दीर्घ श्वास घेऊन 3 वेळा ओंकाराचे उच्चारण करायचे आहे. प्रत्येकी दीर्घ श्वास घेऊन घ्या. ओंकाराच्या उच्चारणाने संपूर्ण मन सकारात्मक बनत झालं आहे, त्यावरती लक्ष. शरीरामध्ये आणि मनामध्ये संपूर्ण चैतन्य, ऊर्जा निर्माण होतीये. त्याचा फायदा आपल्याला दिवसभर होणारच आहे, त्यावरती लक्ष द्यायचंय. डोळ्यासमोर निरभ्र असा आकाश, त्यामध्ये ओंकाराची प्रतिमा आणायची आहे. आणि मनामध्ये थोडा वेळ ओंकाराचा जप करायचा आहे. आता हळूहळू शवासनाच्या माध्यमातून आपण बाहेर येणार आहोत. दोन्ही पाय एकमेकांजवळ, दोन्ही हात शरीराजवळ, उजवा हात डोक्याखाली, डावा हात पोटावरती, डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या कुशीवरती वळायचा आहे. आणि जणू काही आपण भारत मातेच्या कुशीत आराम करत आहोत, पहुडलेलो आहोत, त्याचा अनुभव, अशी छान कल्पना करायची आहे. सावकाशपणे दोन्ही हातांचा आधार घेऊन उठून बसायचं आहे. दोन्ही हातांचे एकमेकांवरती घर्षण करून घ्यायचंय आणि दोन्ही डोळ्यांना लावायचंय. मग सावकाश डोळे उघडायचे आहेत. काय तर मग शिबिरासाठी उत्सुक आहात ना? नक्कीच आपण शिबिर घेऊ.
आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला कळवतच राहू. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, त्यातून तुम्ही काय शिकलात हे आम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करून नक्की कळवा. नाहीतर यूट्यूबवर कमेंटमध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. उद्या आपण पुन्हा भेटूया, याच वेळी, याच प्रसन्न वातावरणात, एक नवीन आसन आणि एका नव्या माहितीसह. आजच्या सत्राची सांगता आपण प्रार्थनेने करूया. सर्वांना धन्यवाद. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि.